इथे घेतली मी खसखस. पांडुरंग पांडुरंग. चला आता आपल्याला इथे झाड घेतलं. तर पहिल्यांदा आपल्याला तुम्हाला दाखवण्यामुळं एक मी अनारसा करून दाखवते. हे अनारस आहे, याला मी खसखस लावणार. मी लावली खसखस. आता आपलं तेल गरम व्हायला आहे, त्यानंतर त्याला सोडते. तोपर्यंत पिलटी ठेवते. आता मी लगेच शंकरपाळ्याला हे असे हे घेतले, शंकरपाळी करायला. आपल्याला जाड ठेवायची पोळी, लई बारीक करायची नाही, पातळ पातळ करायची नाही. तर अशी जाड ठेवायची. आता मी आणते तर चाकू सापडे ना, मी चमच्यानंच काढणार. तर हे आपला पहिला अनारस आहे ना, हे तळून घ्यायचं आहे. तर आता आपलं तेल थोडं थोडं गरम झालं, तर तुम्ही शंकरपाळे कटई करणार. तुम्ही म्हणत असता एवढ्या लवकर कसं काय करायली, 10 दिवस दिवाळी बाकी आहे, 10 दिवस दिवाळी बाकी आहे, ते मला माहीत आहे. मग आता कसं माझ्या हाताखाली कोणी नाही, आणि नंतर मला तसं जमलं तर मला जायचं आहे तुळजापूरला. त्याच्यामुळं मी हे लवकर लवकर करायली. दिवाळीत कोणी राहावं, येऊन शिणी खावं, नंदा येवं, कोणी येवं, घरच्या माणसाला होते खायला, घरच्या माणसाला म्हणजे नवऱ्याला. तर त्याच्यामुळे मी हे उरकून गेले. मग मोकळं झालं, आपल्याला घरात खायला बी होते आणि कुठं जायला बी होते. तर हे आपले झाले. एवढी मी जाड ठेवलेत, लई हे केलं नाही तर पातळ केलं नाही तर छोटे छोटेच हे करायला मी, लई मोठे मोठे काढले. तर मग हे तेल गरम झालं तर मी लगेच टाकणार याच्यात. आता मला वाटते माझे अनारसे खूप गोड झालेत, काय की शंकरपाळे बी गोड झालेत वाटतं. हो द्या जाऊ दे, दिवाळी गोडच पाहिजे. पहिल्यांदा मी अनारसा टाकलेला, त्याला मी परतून घेते. जय श्रीराम, राजा जाऊ दे.
तर इथं मी तेल लावलं नाही पाटाला, पोळपाटाला, त्याच्यामुळं थोडं चिपकले, तर मी डबल करणार होता. चिकटत नाही म्हणून मी थोडं तेल लावून घेते याला. तर आज शनिवार आहे, बाजारात जायचंय, कपडे धुवायचे, त्याचे याला सोनेरी कलर येतो, तळून घ्यायचं आपल्याला असंच. चला आपले झाले. तेल खूप गरम झालं तर बघा, हे अनारस तयार झाला आपला.